सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आज 20 ऑगस्ट बृहस्पती पूजन आहे आणि बृहस्पती पूजनाचं महत्त्व अशासाठी वाटतंय आज की आपलं जे निरूपण चाललंय ते वामन अवतारावर चालू आहे. म्हणजे चिंतन कधी संपत नाही वामन अवताराचं, पण आपण त्या ठिकाणी थांबलो असं वाटलं की मागच्या निरूपणाचे 2 भाग झाल्यानंतर असं थांबलो असं वाटलं तर आज बृहस्पती पूजन आहे. त्यामुळे बृहस्पती म्हणजे काय हे काही तत्त्व संपणारं नाही आहे. वामन अवतारामध्ये आपण जे त्यांचं दर्शन घेतलं ते तत्त्व संपणारं नाही आहे हे सांगणारा भाग असा मला असा वाटतोय. त्यामुळे आज बृहस्पती पूजन आहे. तर बृहस्पती म्हणजे कोण? तर बृहस्पती म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ती ऊर्जा आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी म्हणजेच त्याला आपण अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी आणि आपलं आत्मकल्याण करून देणारी अशी ती ऊर्जा आहे. कारण ती स्वतः ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते, जे जे त्यांना ऊर्जेला त्या प्रणाम करतात, जे जे त्यामध्ये ते त्यांना साठवण्याचा प्रयत्न करतात, त्या सगळ्यांना ती ज्ञानसंपन्न करते, त्यांचं कल्याण करते. अशी ही बृहस्पती आणि त्यांचं आज पूजन आहे. काही लोक तर विशेष पूजन करतात, त्याचा विधी आहे, यथासांग विधी या श्रावणात तो पार पाडतात. आणि जी विवेकशक्ती आहे आपल्यामध्ये असलेली विवेकशक्ती, आता आपण सद्गुरूंचं पूजन करत असताना, गुरुतत्वाचं पूजन करत असताना, बृहस्पतीचं पूजन करत असताना आपण असं म्हणायचं आपल्यामध्ये जी विवेकशक्ती आहे, आम्ही ज्या कारणाने आकर्षित झालो त्या गुरुकडे, ती शक्ती त्याचंच पूजन. गुरूंचं पूजन करतो आम्ही म्हणजे काय की आमच्यामध्ये विवेकाची शक्ती आहे म्हणून आम्ही ते पूजन करू शकतो. अन्यथा गुरुतत्व आधीपासून होतं आहे आणि राहणार आहे. पण आपल्याला जाणवलं म्हणजे आपल्यामधला विवेक जागृत झाला, म्हणजेच आपल्यामधली ती शक्ती जागृत झाली आणि ती शक्ती म्हणजेच बृहस्पती. म्हणून आपण म्हणतो की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरूं तन्नमामि. त्यामुळे ते जे सद्गुरू तत्व आपण त्यांची जी उपासना करतो ती उपासना करणारा कोण आहे? मी आहे. करणारा कोण आहे? ते विवेकशील मन आहे आणि ती विवेकशक्ती म्हणजेच बृहस्पती. आणि त्याचं पूजन ज्यावेळी आपण मोठ्याचं करतो, ज्योतीने तेजाची आरती, आपल्यामध्ये असलेली जी ज्योत आहे त्याने तेजाची जी आरती केल्या जाते ती शक्ती म्हणजे आपलंच आपल्याला कारण आता आपल्याला कल्की अवताराकडे जायचं आहे ना, मग कल्की अवताराकडे जात असताना भगवंत आपला कसा हात धरतायत आणि कसं मार्गदर्शन करतायत हे तत्व आपल्याला या ठिकाणी समजतं आणि भगवंताची लीलाच कळते खरं पाहिलं तर. मग हे बृहस्पती पूजन म्हणजे अगदी बृहस्पतीचं पूजन करत असताना समोर जेव्हा आपण तो अभिषेक पवमान जे काही करू ते करत असताना आपल्यामधली जी विवेकशक्ती जागृत होते ती म्हणतेच पूजन आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण कल्की अवताराकडे अतिशय आरामात प्रवेश करू शकतो. कारण आधी बुद्ध, मग विठ्ठल हे सगळे अवतार झाल्यानंतर मला कल्कीकडे यायचं आहे. त्यामुळे आजचा हा जो दिवस आहे बृहस्पती पूजनाचा, तर आपल्यामध्ये जी विवेकशक्ती आहे त्या विवेकशक्तीचं कौतुक करायला पाहिजे. मग तेच आहे सद्गुरू तत्व. कारण ते चांगले आहेत हो, पण आपण चांगले आहोत का हा प्रश्न आहे ना. त्यामुळे आपल्यामध्ये जर ते जागृत झालं तर भगवंताची कृपा झाली हे आपल्याला कळणार आहे. अन्यथा ते तर चांगलेच आहेत, त्यात ते तर वादातीत आहेत. मग ते वादातीत तत्व आपल्याला जर ओळखता आलं तर आपल्यामध्येच ती गोष्ट आहे ना, हे कल्कीकडे नेत असताना मला अशी पार्श्वभूमी तयार करावी लागणार आहे. मग विवेकशक्ती, सद्गुरू तत्व आणि दुसरी गोष्ट धर्मबुद्धी. धर्मबुद्धीने मी हे निर्णय घेतला. ज्या कोणी भक्तांनी धर्मबुद्धीनी सत्संगती पत्करली आहे, सत्संग धरला आहे आणि सद्ग्रंथ वाचन करतोय आणि त्याप्रमाणे मनन चिंतन निजध्यासन जो करतोय त्यांनी स्वतःचंच कौतुक करून घ्यायला हरकत नाही. कारण की आता कुठेही सद्गुरू तत्व असं मिळणार नाही आपल्याला. आणि जे मिळतंय चांगलं तत्व जे आपल्यामध्ये जागृत झालं, ते जागृत झाल्यानंतर जी धर्मबुद्धी आहे ती धर्मबुद्धी म्हणजे आपल्याला सद्गुरू तत्व म्हणता येईल. आणि अशा प्रकारचं बृहस्पती पूजन आपण मनातल्या मनात स्वतः पण करू शकतो, मानसपूजेतही करू शकतो.
देवानांच्या ऋषी 5 श्लोक आज मी समूहात मुद्दाम टाकले की 10 श्लोकांचं वाचन करत असताना निदान 5 श्लोकांचं तरी चिंतन करते आणि पुढे जाते. देवानांच्या ऋषीणांच्या गुरुं कांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम. आणि आता काय झालंय, हे पूजन करत असताना कारण आहे चंद्र हा वृश्चिक राशीत आहे. आज जो चंद्र आहे तो वृश्चिक राशीत आहे, अनुराधा नक्षत्रात आहे. माझा प्रिय नक्षत्र, कारण माझंच नक्षत्र आहे ते. जय जय रघुवीर समर्थ. त्यामुळे अधिकच आवडतं आहे. मग वक्त्यालाच आवडलं तर त्याच्या आवडण्यामुळे त्याच्या चिंतनामध्ये सुद्धा सद्गुरू भर घालतीलच. चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात म्हणजे आहे. अनुराधेचं आदिदैवत आहे मित्र, आणि गुरु शिष्य नातं जे असतं ना ते नातं पक्क करणारं हे आजचं नक्षत्र आहे. गुरु शिष्याचं नातं पक्क करणारं, आणि नंतर म्हटलं त्यांच्यावरची निष्ठा वाढवणारं, आणि त्यानंतर त्यांच्याबद्दल भक्ती निर्माण होणारं, आणि त्यानंतर त्यांच्याबद्दल समर्पण आपण करू शकतो. अशा प्रकारचं जे मित्र, त्याचं आदिदैवत जे मित्र आहे त्याचंच नक्षत्र आज आहे. बृहस्पती पूजन आहे, वृश्चिकेत चंद्र आहे आणि अनुराधा नक्षत्र आहे. अनुराधेचा अधिदैवत मित्र आहे, आणि मित्र हे मित्रच म्हटलंय त्यांनी. ते मित्र म्हणजे खरं मैत्र कोणाशी असायला पाहिजे, भगवंताशी असायला पाहिजे ना. ते सांगत असताना जे गुरु शिष्य नातं आहे ना ते मित्र, ते निष्ठा, ते भक्ती, ते समर्पण, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतात आहे. लोकगुरु लोकपूज्यो लोकगुरुनिविद्यतो नीतिकारकः तारापतिष्ठा गिरसो वेद विद्या पितामहा, असं गुरुचं वर्णन केलं आहे. नंतर अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजलशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अशा प्रकारे गुरूंचं मानसिक पूजन करून, मानसपूजा करून आपण आता पुढे जाऊया. आता या ठिकाणी वृश्चिक राशीत म्हणजे चरण 1 ते 4, आणि त्याचा अधिपती शनी आहे. त्याचा अधिपती शनी आहे, याचा नक्षत्राचा अधिपती आणि आदिदैवत आत्ताच सांगितलं मित्र आहे. आणि त्याचं प्रतीक काय आहे, जे आपल्या सगळ्यांचं लाडकं आहे, विष्णूंचं लाडकं आहे म्हणून आपलं लाडकं आहे, तर ते आहे कमळाचं फूल. बरं, नुसतं एकच नाही आहे. कोणाला कमळाचं फूल गृहीत धरायचं असेल तर कमळाचं फूल गृहीत धरू शकतो, किंवा एखाद्याला विजयाची कमान. आज जर मला असं वाटलं मला विजय मिळाला, एखाद्याला वाटलं आज मला अतिशय उत्तम गुण मिळाले, मला जेवढे अपेक्षित होते सगळे गुण मला आज प्राप्त झाले, असं एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं, शिष्याला वाटलं की गुरुची कृपा आपल्यावरती झाली, वाटलं. कारण वाटण्यावरती सगळं आता जग चालणार आहे पुढचं. त्यामुळे मला असं जर वाटलं तर ती विजयाची कमान हे सुद्धा त्याचं प्रतीक आहे. कमळाचं फूल घेतलं तर भक्तीचा प्रतीक आहे, आणि विजयाची कमान जर म्हटलं तर आपल्या स्वतःला जर वाटलं की आज मला अतिशय आनंद होतो आहे, आनंद आणि समाधान जर मनामध्ये असेल तर ती विजयाची कमानच आहे. जसं आपण देवळावरती पताका लावतो, कशाची लक्षण आहे की धर्मध्वज आहे तो, तसं मनामध्ये विजयाची जी कमान दाखवल्या जाते, त्या विजयाची कमान सुद्धा एखाद्या भक्ताला या ठिकाणी अशा प्रकारचं प्रसाद त्या ठिकाणी त्याला मिळू शकतो. पंकेन बद्धते पद्मम, मग पंकजाचं वर्णन पण करायला पाहिजे. पंकेन बद्धते पद्मम जलेन च लिप्यते, त्याचं वर्णनच आहे की जलामध्ये ते लिप्य होत नाही. तथाही पुरुषो लोके पंकपन्न च विलिप्यते. तशा प्रकारे उत्तम पुरुष जो आहे तो उत्तम पुरुष या कमळासारखा वागतो, आणि तो कमळासारखा अलिप्त राहतो. चिखलामध्ये वाढतं तरी सुद्धा तो जसा अलिप्त राहतो. नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रासारिका, राज्यामध्ये जो नांदतो तो कमलपत्रासारखा नांदतो, असं हे पंकज म्हणजे कमळ आजच्या याचं आपलं प्रतीक आहे. विकसती ही पतंगे पंकजम व्योमलोके न च भवती च चंद्रो तादृशम शीतलांशु. आकाश, आणि याचा अर्थ इतका सुंदर आहे ना, म्हणून हा श्लोक मी मुद्दाम घेतला की विकसती ही पतंगे पंकजम व्योमलोके न च भवती च चंद्रो तादृशम शीतलांशु. आपण म्हणत असताना बुद्धीने काय म्हणतो की चंद्र आकाशामध्ये उगवला म्हणजे चंद्र शीतल आहे, आणि सूर्य आहे जो दिसतोय ना तो अतिशय प्रखर आहे, उष्ण आहे. थोडा वेळ बरा वाटतो सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी, आणि सूर्यास्ताच्या वेळी थोडा बरा वाटतो, पण सूर्यास्ताच्या वेळी बघितलं की उदासीन वाटतं, आणि सकाळच्या वेळी खरंच चांगला दिसतो. तो जर मी माझा अनेन प्रियताम देव भगवान जानकी पती किंवा सूर्य माझं जर कुलदैवत मी मानलं, तर चंद्राची शीतलता सुद्धा मला आवडणार नाही, कारण मानलेलं कोणाला आहे मी? सूर्याला. मग ते कमळाचं वैशिष्ट्य आहे. कमळाचं वैशिष्ट्य तू एकदा मान, मनातल्या मनात त्या कमलानी कोणाला मानलं. विकसती ही पतंगे पंकजम व्योमलोके, पंकजानी मानलं की हे जे आहे ना सूर्य हा माझा आराध्य आहे, आणि सूर्याकडे पाहूनच मी उमलणार, आणि सूर्याच्याच प्रकाशामध्ये माझे सगळे कारभार होणार, आणि संध्याकाळ सूर्य गेला की मी माझी पंख बंद करणार,
हे माझं ठरलं आहे. मग संध्याकाळी अतिशय सुंदर अशी कुमुदिनी उगवली. आता चंद्र आला, रोहिणी नक्षत्रातला चंद्र आहे, कृष्ण त्या ठिकाणी अवतार झालेला आहे. पण नाही, माझं नाही म्हणजे नाही, माझं जे आहे त्याच्यामध्ये माझा उदय होणार आहे. माझं एक पक्क जे आत्मतत्व ठरवलं आहे, मी ते ठरवलं आहे. तो सूर्य माझ्या आत्म्याचा कार्य. सूर्य ठरवला असेल, ज्याने सूर्य आहे, ज्याने चंद्र ठरवला असेल तो चंद्र आहे. पण पंकज कशाचं वर्णन करतोय? कमळ. कमळ म्हणतो मी सूर्याचं वर्णन करणार, कारण सूर्याच्या प्रकाशात मी तेजस्वी होणार, सूर्याच्या प्रकाशामध्ये मी बहरणार आणि संध्याकाळी सूर्य निघून गेल्यावर मी माझा बंद होणार. म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य हे सूर्यावर अवलंबून आहे असं पंकज सांगतो, कमळ सांगतं. मग हे कमळाचं म्हणजे आकाशातला सूर्य उगवताना. मग यावरून आपण एक गोष्ट शिकतो, कमळाच्या प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. जसं सद्गुरूंनी इतके गुरु केले आहेत 21, तर त्या सगळ्या गुरूंनी त्यांनी जसं वेगवेगळ्या ठिकाणी शिकलं तसं कमळामध्ये शिकण्यासारखे गुणधर्म आहे. आणि दुसरं ते कमान जे म्हटलं त्यांनी, त्या कमानीचं तर खूपच वैशिष्ट्य आहे. ज्या क्षणी मला असं वाटलं की माझा आज उदय झाला, मला अतिशय काहीतरी असं मिळालं, तर ते सुद्धा मिळण्याचं नक्षत्र आजचं आहे. अशा प्रकारचं मग हे म्हणत असताना आज बुधाचं नक्षत्र आहे. बुध असल्यामुळे आणि बुधाबद्दल आपल्याला आता बोलायचं आहे, बुद्ध अवताराबद्दल आपल्याला आता बोलायचं आहे. त्याच्यामुळे बुध त्याचा कारक आहे. जसा रामाचा कारक सूर्य सांगितला आहे, कृष्णाचा कारक आपल्याला चंद्र सांगितला आहे, तसा आता बुद्ध अवताराचा कारक बुद्ध असल्यामुळे बुद्धाचे 2 श्लोक म्हणून 5 श्लोक म्हणून आपण आजच्या निरूपणाला सुरुवात करू. बुद्धावताराला. बुधो बुद्धिमतां श्रेष्ठो बुद्धिदाता धनप्रदा प्रियंकुकुलिका शामक कंजनेत्रो मनोहरः ग्रहोमपो रोहिण्यै नक्षत्रेशो दयाकरः विरुद्धकार्यहन्ता सौम्यो बुद्धिविवर्धनः चंद्रात्मजो विष्णुरूपी ज्ञानिनो ज्ञानिनायकः ग्रहपीडा हरोदार पुत्रधान्यपशुप्रदः लोकप्रिय सौम्यमूर्ति गुणदो गुणिवत्सलः 25 नामानि बुधस्यैतानि यः पठेत् स्मृत्वा बुधं सदा तस्य पीडा सर्वा विनश्यति तद्विने वा पठेद्यस्तु लभते स मनोगतम् इति बुध 25 नामस्तोत्रम संपूर्णम. आता बुधाचं का बरं म्हटलं आपण? बुधाचं घेण्याचं कारण, आपल्या बुद्धावताराचं कारण हा बुध ग्रह आहे. एक मिनिट, कोणाचा तरी फोन आहे. एक मिनिट हा, माझा कोणाचा तरी फोन वाजला त्यामुळे. नमस्कार. कोणाचा तरी फोन आल्यामुळे माईक डिस्टर्ब झाला माझा. आता हा जो आहे दशावतारांच्या परंपरेमध्ये आपण आता जो दशावताराच्या परंपरेमध्ये आजचा जो आपला विषय आहे तो आपला वामन झालाय आणि राम आणि कृष्ण आपण त्या दिवशी घेतलेलं असल्यामुळे आज आपल्याला जो अवतार घ्यायचा आहे बुधाचा अवतार आहे. त्यामुळे बुधस्तोत्र म्हटल्यानंतर परंपरेमध्ये 9वा अवतार परंपरेमध्ये म्हणतात. बरं, परंपरेमध्ये 9वा अवतार म्हणतात आणि तसा 9वा अवतार म्हणून भगवान बुद्ध यांना मानल्या जातं. परंपरेमध्ये भागवतामध्ये वर्णन आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल स्पर्श करणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि दुसऱ्यांदा पांडुरंग महात्म्य, स्कंद पुराण, पद्मपुराणामधली परंपरा आणि वारकरी भक्ती संप्रदाय म्हणजे हे विठ्ठलाला सुद्धा अवतार मानतात. आता ही जी परंपरा आहे, भागवताचं वर्णन करत असताना बुद्धावताराचं वर्णन करतोय आपण आणि विठ्ठलाचं वर्णन करणार आहे, कारण आपण वारकरी, आपण भक्त परंपरा म्हणजे श्रीकृष्ण आणि श्री विष्णूचं भक्तवत्सल रूपाबद्दल आपण वर्णन करणार आहे. म्हणजे म्हणून 2 भागामध्ये आता बुद्धावतार घ्यावा लागणार आहे, कारण बुद्धावतार हा भागवतामध्ये जो सांगितला तो भागवतामधला जो अवतार आहे तो 9वा अवतार बुद्धाचा पहिला भाग घेते आणि नंतर आपला विठ्ठलाचा जो भाग आहे तो विठ्ठलाचा अतिशय गोड असा भाग दुसऱ्या भागामध्ये घेऊ. मग आता हे दशावताराच्या परंपरेमध्ये यांनी 9वा अवतार जो मानला आहे
त्याचा संदेश काय आहे? त्याचा संदेश आतापर्यंत जे काही ज्ञान मिळवलं, असा जो वामन रूपामध्ये अवतार झालेला आहे भगवंताचा, म्हणजेच आतापर्यंत हे 5 भाग बघितले आपण. मत्स्य, कुर्म, वराह आणि नृसिंह. स्वतःचं रूप आपण बघितलं, आपल्या स्वतःमध्ये बदल झालेला बघितला. जर आपण नवग्रहांना आणि दशावतारांना स्वतःमध्ये बघायचा प्रयत्न केला तर आधी जलचर, मग भूचर आणि त्यानंतर विवेकसंपन्न मनुष्य म्हणजे सद्गुरूंची कृपा झालेली वामन अवतार बघितलेला 5 पर्यंत आपण आपला स्वतःचा जर विचार केला तर सगळेच तसे होत नाहीत. जसं आपण बलिराजाच्या वेळेस वर्णन केलं तर बलिराजा अतिशय उत्तम होता. वामनांनी जेव्हा त्याला आशीर्वाद दिला, कारण आहे त्याचं की तो स्वतः उत्तम होता, पण प्रजा बाकी त्याच्या हाताखालचे लोक तसे होते असं नाही. मग या बुद्ध अवतारामध्ये सुद्धा आपण म्हणतो की आधी जो वामनांचा अवतार झाला तो सगळ्यांच्याच जरी समोर झाला. म्हणजे आम्हाला सगळं गुरुतत्व कळलं. आता एवढं बृहस्पती स्तोत्र आपण म्हटलंय, गुरुतत्व कळलं, पण बोटावर मोजणार इतकेच लोक असतात ना. आणि सर्वसाधारण जनता कशी असते, आणि एकदा का ज्ञान झालं काय, नाही झालं काय, असं न झालेली, ज्ञान न झालेली अविवेकाने वागणारी जनता असतेच ना. मग अविवेकाने एवढं सगळं ज्ञानसंपन्न होऊन, म्हणजे आपल्याजवळ समर्थ म्हणतात तसं घबाड आहे, पण त्या घबाडाचा उपयोग त्यांना करता येईल ना की नाही असं शाश्वती नाही. 80% लोकांना याची शाश्वती नसते. कोणत्या जन्माची पूर्वपुण्याई पूर्ण भरल्याशिवाय आपल्याला सद्गुरुतत्व अंगीकारता येत नाही, त्याच्याकडे आपण आकर्षित होत नाही. जसं पंकज आपलं कमळाचं उदाहरण आपण सांगितलं. मग त्यामुळे वाढलं काय आहे की चुकीचे अर्थ पुराणांचे, पुराण ग्रंथ काय आहे त्याचा अर्थ त्यानुरूप न घेता त्याचा विपर्यास घडला की नाही, जो आपण आत्तासुद्धा अनुभवतोय, हे तर अतिशय ज्वलंत प्रश्न आहे सध्याचा. मग इतकं स्वतः भगवंतांनी सांगितलं. व्यास हे भगवंताचा अवतार आहे. त्यांनी 18 पुराण आणि भागवत लिहिली, मनुस्मृती, उपनिषद सगळी लिहिली. कोणत्या दृष्टीने लिहिली? कोणत्या दृष्टीने लिहिली म्हणजे मानव कल्याणासाठी लिहिली. पण त्या मानव कल्याणासाठी लिहित असताना इतके चुकीचे अर्थ, यासाठी अतिशय सुंदर लहानपणाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कानगोष्ट असते. त्या कानगोष्टीमध्ये 20 मुलं जर एकत्र खेळत असतील आणि त्या 20 मुलांमध्ये पहिल्या मुलांनी दुसऱ्या मुलाला सांगायचं आणि शेवटच्या मुलांनी ती गोष्ट ओपन करायची, असा तो कानगोष्टींचा खेळ आहे. मग या 20 मध्ये पहिल्या मुलांनी सांगितलेली गोष्ट दुसऱ्याच्या कानाने ऐकणं, दुसऱ्याच्या कानाने ऐकून तिसऱ्याच्या कानाने ऐकणं, असं करत करत तो काय ऐकतो तो काय सांगतो असा काहीतरी बदल होतो की पहिल्यानी सांगितलं आणि 20वा जो सांगतो त्यामध्ये 1% साम्य राहत नाही, इतकं वेगळं होतं. सांगण्याचा उद्देश फक्त चांगला असेल तर तो म्हणेल ठीक आहे, दोघंही जिंकलो, मीही जिंकलो, तूही जिंकलो, उद्देश चांगला असेल तर. पण इथे उद्देश बघणारा आहे कोण? प्रदूषणामध्ये, प्रदूषणाच्या कार्यात, अज्ञानामध्ये इकडे ज्ञानाच्या गोष्टी कोण करतात? 20% लोक करतात. 80% लोक अज्ञानीच आहेत, अविद्याच आहे त्यांच्याजवळ आणि त्यांना समजत सुद्धा नाही. त्यांना म्हणजे आपणही त्यामध्ये येतो. मग त्यामुळे चुकीचं अंधानुकरण होतं. आणि वेदांना काय, पुराणांना काय, कुणी ऐकलं म्हणे? ते म्हणतात अपौरुषेय वेद आहेत आणि अपौरुषेय वेद असल्यामुळे कुणी ऐकलं? कोण यांना साक्षीदार आहे? प्रत्येक गोष्टीला साक्ष शोधणारे हे लोक, ज्याला आपण म्हणतो की भक्त नाही आहेत ते, अशा लोकांना समजावून कोणी सांगायचं? त्यांना सुद्धा भगवंतालाच अवतार घ्यावा लागला. मग विठ्ठल अवतार काय आहे ते सुद्धा त्याचं विशिष्ट वर्णन करणार आहे. कारण भक्ती संप्रदायामध्ये विठ्ठल जो आपला आहे त्याचे 4 भाग सुद्धा सांगणार आहे वेगवेगळे. आपण त्याच्यावरती चिंतन करू विठ्ठल किती गोड आहे. मग त्याआधी भागवतामध्ये जे वर्णन आहे बुद्धाचं ते सुद्धा करणं भाग आहे. मग आता या ठिकाणी असे लोक जेव्हा असतील तेव्हा चुकीचा अर्थ काढणारे तर कुणीतरी त्याला सांभाळणारं पाहिजे ना. मग त्यांनी त्या पुराणांचा विरोध नाही केला. आता यजुर्वेदामधले मंत्र येतच असतील सगळ्यांना असं गृहीत धरता येत नाही. नंतर यजुर्वेदामधले जे काही कर्मकांड आहे ते सगळ्यांना झेपेल असं नाही. मग ते कर्मकांड काढून मग त्यांनी काय विचार केला? कर्मकांड चुकीचे आहेत. आता त्यावरती आपण वैयक्तिक चिंतन करू शकतो. पशुचा बळी द्या म्हणतात, मी त्याच्यावरती बोलणार आहे. जर कर्मकांडामध्ये पशुचा बळी असेल तर सांगणारा काय सांगतो कानगोष्टीमध्ये? एक की पशु बळी दे म्हणजे आपला जो जन्म झाला त्या जन्माच्या वेळी आपण सुद्धा, आपल्यामध्ये सुद्धा एक पशु आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणूनच आपली योनी काही हरणाची असते, कोणते पोपटाची, जे काही त्यांनी योनी ठरवल्या, गजयोनी आणि आणखी माझा तेवढा अभ्यास नाही त्याचा, या योनी ठरल्या. आणि तसंही वागण्यामध्ये जो कंजूस असतो तो बैलासारखा असतो.
जो चावतो तो वृश्चिकासारखा असतो. हे सगळे पशु आपल्यामध्ये आहेत ना. मग वेदपुराणांचा अभ्यास न करता, जे वेदपुराणांचा अभ्यास न करता अंधानुकरण करतात, त्यांना थांबवण्याचं कार्य भगवंतांनाच करावं लागलं ना. देवीला बळी लागतो. देवीचे जर सगळे लेकर आहे, भरला घनदाट हरिदिस सांगणारा आपला विठ्ठल परंपरा आहे, आपला विठ्ठलांचा संप्रदाय आहे, तर तो खरंच या गोष्टीला मान्यता देईल का? पण कोणीतरी कान गोष्टींमध्ये असं घडता घडता पशुचा बळी द्यायचा, मग पशु उचला आणि तो पशु तिला बळी द्या. मग आपल्यातलं पशुत्व नष्ट करणे हा त्यांचा वेदांचा भाग आहे आणि तो नाही लक्षात घ्यायचा. आणि लोकांना बळी देणं सोपं आहे, स्वतःमधलं काहीतरी कमी करणं कठीण आहे. जय जय रघुवीर समर्थ हे नको आहे लोकांना. म्हणून सगळ्या अज्ञानांनी करतोय आम्ही कर्मकांड दाखवायचं आणि प्रत्यक्षामध्ये दुसऱ्यावरती अन्याय करायचे, असं जर घडलं तर इतकं सुंदर वेद परंपरा आपली असताना, दशावतार असताना, 22 अवतार भगवंतांचे, भगवंत सतत आपल्यासोबत आहे, पुढेही आपल्याला त्यांच्यासोबत जायचं आहे, पण त्यांची संगत सोडून आणि आम्हाला जे वाटतं तेच करणं आणि त्याला परंपरेचं रूप, रूढीचं रूप देऊन या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर भगवंत स्वस्थ कसे बसतील? मग भगवंतांनी आपल्या ज्ञानोबांना पुढे आणलं आणि ज्ञानोबांना सांगायला लावलं की संत परंपरा काय आहे ते तुम्ही सांगा, मी कोण आहे ते सांगा, मी कुठे राहतो ते सांगा. नको नको त्या गोष्टीमध्ये हे जे 2 भेद केले आहेत ना, वैष्णव आहे, हे जे सगळे भेद आहेत ना, तुम्ही थांबवा. म्हणून वारकरी काय परंपरा मोठी झाली, म्हणजे बुद्धावतारावर बोलायच्या आधी विठ्ठलावर बोलावं वाटतंय मला. मग हे सगळं करण्याचं काम मग भगवंतांनीच अवतार घेतला ना ज्ञानेशांच्या रूपामध्ये. मग या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या भगवंताला. मग त्या बुद्धावतारामध्ये त्यांनी काय शिकवलं? हिंसा करू नका शिकवलं. जे हिंसा करत होते लोक म्हणून शिकवलं ना. हिंसा करणाऱ्या लोकांना, बळी देणाऱ्या लोकांना आपल्या समोर आपला जीव तो महत्त्वाचा आणि दुसऱ्याचा जीव बळी द्यायचा कुणाच्या भरोशावर? तुम्ही जन्म दिलाय त्याला, तुम्ही जर त्याला जन्म दिला नाही तर त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे आणि तरी तुम्ही हिंसा करता. ही हिंसा करायची नाही, अहिंसा तत्व बुद्धाने शिकवलं आहे. कारण ते भागवतात आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा वर्णन आपल्याला त्याचं करायचं आहे. त्यांनी सांगितलं कुठे जन्मला आहे तो. देवद्विषाम निगमवर्तम निष्ठानाम पूर्भिमयेन विहिताभिरदृष्टतुर्भिः लोकान् हनतां मति विमोह मति प्रलोभम वेषम विधाय बहुभाष्यत औपधर्म्यम. मग या ठिकाणी भागवतामध्ये त्यांनी म्हटलंय की अशा प्रकारचे लोक जर चुकत असतील तर प्रत्येक वेळी बलीसाठी, रावणासाठी, कंसासाठी आणि आपल्या शबरीसाठी असा छोट्या गोष्टींसाठी अवतार न घेता सगळ्या समाजाला एका सरळ मार्गाने लावण्यासाठी त्यांनी हिंसा थांबवावी, अंधश्रद्धा आता अंधश्रद्धा कोणती हे आपण कल्पना करू शकतो. विविध प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. आम्ही हे मानत नाही, आम्ही ते मानत नाही, शिव मानणारे हराला मानत नाही, हर मानणारे शिवाला मानत नाही. हे सगळं थांबवा म्हणे. शिव आणि हर एकमेकांशी भेटत असतात, याचे पण परंपरा आपल्याला पुढे सांगितली आहे त्यांनी. आम्ही हरभरे खात नाहीत म्हणे, कारण की हर बरे हा शब्द त्यामध्ये आहे, त्यामुळे शिव त्याला मानत नाही. असली अंधश्रद्धा या समाजामध्ये फोपाडली. कारण अर्धवट ज्ञान कधीही त्रासदायक असतं. अंधश्रद्धा, बाह्य कर्मकांडांना अतिशय महत्त्व दिलं. मग बाह्य कर्मकांड, करुणा, मग त्यांनी करुणा शिकवली, त्यांनी अहिंसा शिकवली, त्यांनी संयम शिकवला. बुद्धांनी संयम शिकवला आणि आत्मचिंतनाचा मार्ग दाखवला आणि जो कल्की अवतारामध्ये आपला मार्गदर्शक ठरणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा बुद्ध हा विचार नाही करायचा आहे. भगवंताचा अवतार कशासाठी झाला? अहिंसा, संयम, आत्मचिंतनाचा मार्ग प्रत्येकाला दिसावा. कारण कळतंय काहीतरी, वेद वाचतायत हे लोक अर्धवट जाऊन. 4 वेद वाचतात आहे, 18 पुराणं वाचतात आणि पुराणांचा आपण सुद्धा जो एक ऐकतो ना, त्यांनी दुसऱ्याला जर एखादी गोष्ट सांगितली त्याचे अगदी चुकीचे अर्थ पुढे जातात. हे जर सतत घडत राहिलं तर हे घडत असताना इतकं त्याचं प्रदूषण होतं की पहिला काय सांगतोय त्याचा अर्थ सुद्धा त्यांना समजत नाही. आणि कोण ओरडून सांगणार? आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्षाच्या नंतर आपल्या काय घडणार आहे हे लोक सांगू शकत नाहीत. त्यामुळे 100 वर्षानंतर जी संकर जो घडला तो संकर आपोआप घडतो. आणि अज्ञानी लोक, आणि तसंही पर्सेंटेज 80-20 असंच आहे. 20 लोक चांगले आहेत म्हणून पृथ्वी तळते आहे, 80 लोक असेच आहेत. मग ते त्यांचा संदेश माणसाला स्वतःच्या आत पाहण्यासाठी आणि मुख्य गोष्ट त्यांचा बुद्धाचा जो अवतार आहे तो इतरांचं दुःख समजून घेण्यासाठी, वेदना समजून घेण्यासाठी. इतरांना त्रास देत असताना त्यांनी स्वतःला त्याचं पहिलं तत्व आहे
दुसऱ्याला जर मला काही टोचायचं असेल तर मी माझ्या स्वतःच्या हाताला आधी टोचून घेतो. मला किती त्याचा त्रास होतो, तो मला जर त्रास होत नसेल तर मी दुसऱ्यांना टोचीन. आणि एवढा विवेकाने विचार केल्यावर खरंच कोणी कोणाला सुई जर टोचणार नाही तर कोणी कोणाचा जीव कसा घेईल. आणि कुणाचा जीव घेणं, हत्या करणं, आता आपण सध्या बघतोच आहे, हत्या करणं इतकं सोपं झालं आहे कारण संस्कार सुटलेत. मनामधले संस्कार आणि संस्कृती सुटल्यामुळे हे जे काही प्रदूषण घडतं, म्हणूनच भगवंतांना अवतार घ्यावा लागणार आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करताना इतरांचं दुःख समजून घेण्याची प्रेरणा बुद्धांनी सगळ्यात पहिल्यांदा दिली. दुःख समजून, विठ्ठल आपला भक्ती देणार आहे पुढे, हाच अवतार आपण विठ्ठलाचा म्हणून जो बोलणार आहे. पांडुरंग महात्म्य त्याचा रेफरन्स असणार आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि वारकरी भक्ती संप्रदाय याच्या सगळ्यांचा आधार घेऊन आपण विठ्ठलावर बोलू. कारण आपल्याला विठ्ठल फार लाडका आहे. बुद्ध अवतारावर आपण जास्त चिंतन करत नाही, पण भागवतामध्ये असल्यामुळे आपण त्यावरती चिंतन करतोय. कारण ती परंपरा आपल्याला कळली पाहिजे. मग कुठे जन्माला आला तो, आणि खरंच अवतार आहे म्हणतात भगवंताचा तो. ततः कलौ संप्रवृत्ते सम्मोहाया सुरद्विषाम बुद्धो नाम नाम जनसुत कीकटेषु भविष्यती. गयेमध्ये कलियुगाचा प्रारंभ झाला. कलियुगाचा प्रारंभ होणे म्हणजे या चुकीच्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये दिसतात. आणि त्याचं तर अगदी आता अंताकडे जातोय की काय अशी परिस्थिती आता आपण पाहतो. त्या काळातली गोष्ट सांगतात येते की कलियुगाचा जेव्हा प्रारंभ होतो तेव्हा अंजनासुत बुद्ध या नावाने भगवान कीकट देशात म्हणजे गयाभूमीमध्ये प्रगट होतील. आणि हे भागवतात स्पष्ट वर्णन आहे, त्यामुळे आपण त्याला नतमस्तक होणं भाग आहे. प्रगट होतील देवद्वेषी, देवाचा द्वेष करणारे, आणि प्रत्यक्षामध्ये देवाची पूजा करायची आणि मानवाला त्रास द्यायचा, ही कोणती संकल्पना आहे. मानवाचं जर रूप, म्हणून एकनाथांनी पुढे सांगितलंच आहे की मला कितीही वेळा त्रास झाला तरी मी कुणालाही त्रास देणार नाही. ही जी प्रेम, करुणा, भक्ती ही जी या परंपरांनी शिकवली ते शिकवण्यासाठीच हा बुद्धाचा अवतार आहे. त्यांनी सांगितलं देवद्वेषी लोक आहे, धर्मविरोधी लोक आहे, सगळे धर्मविरोधी लोक आहेत. दाखवताना आम्ही धर्म, आता सुद्धा तसंच चाललंय. धर्म दाखवतात की आम्ही धर्म करतो आणि भगव्या कपड्याच्या आतमध्ये काय चाललंय हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे असे लोक अगदी धरून त्यासाठी भगवंत अवतार घेणार आहे. धर्मविरोधी लोकांना त्याच्या पूर्वीच्या दुराग्रहापासून परावृत्त करणे हा या अवताराचा हेतू आहे. म्हणजे आधी स्वतः वाचवतात, माहिती नसताना आपल्याला वाचवलं, पृथ्वीला वाचवलं, वेदांना वाचवलं, वेदांची स्थापना केली, आपल्याजवळ आणून ठेवलं, पृथ्वीला वाचवलं. आणि त्यानंतर बलीला जीवनदान दिलं. राम अवतार झाला, कृष्ण अवतार झाला, आणि कृष्णावतारामध्येच पाहिलं भावाभावांची भांडणं, कुटुंबामध्ये भांडणं झाली. मग कुटुंबांमध्ये भांडणं होऊन स्वतः श्रीकृष्ण असून सुद्धा जर असं घडत असेल तर ज्या ठिकाणी परंपरा नाही, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रूढी नाही, परंपरा नाही, संस्कृती नाही, असं जर झालं तर काय होईल. मग त्या कलियुगामध्ये या भगवंताचं प्रागट्य झालं. भगवान माहिती आहे आपल्याला, कधी धर्माची स्थापना करण्यासाठी येतात, कधी धर्मोपदेश करतात, तर कधी धर्माच्या नावाखाली होत असलेल्या अधर्माला सांभाळतात. हे सांगण्याचं काम बुद्धांनी केलं आहे आणि तेच काम वारकरी संप्रदायाचं आहे. म्हणून भागवत धर्म आणि वारकरी धर्म थोडेसे वेगळे. हा जो भाग आता सध्या दिसतोय ना, त्यामध्ये 50% तथ्य आहे. 50% तथ्य आहे. ते जे बोलतायत त्यामध्ये थोडंसं तथ्य आहे. कारण तुम्ही एकांगी कोणतीच गोष्ट करू शकत नाही. एका कोणाचं तत्व कोणाला लागू देऊ शकत नाही. या 4 वर्णांवर आपण वेगळ्या पद्धतीने आधी बोललो आहे. आपल्या स्वतःच्या शरीरातच 4 वर्ण समजा, समाजामधले 4 वर्ण भगवंताला मान्य नाही. भगवंत स्वतःच म्हणतात हे सगळे माझे लेकर आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना जर दूर ठेवायचं असेल, कारण एका काळी वेदांचं यज्ञकर्माचा चुकीचा अर्थ घेऊन प्राणहिंसा होत होती. जी आता मी बोलली प्राणहिंसा जी होत होती ती प्राणहिंसा थांबवायची होती. आणि जर तसं नसतं तर आपण त्याच्यावरती एक असं चिंतनसुद्धा करू शकतो. मग विश्वामित्रांनी रामाला का बरं नेलं की माझा हा जो यज्ञ आहे तो यज्ञ हे असुर होऊ देत नाही. आणि त्या ठिकाणी म्हणे प्राणी पशु मारून आणून टाकतात, त्यांचं रक्त मांस आमच्या यज्ञामध्ये ते टाकतात. जर खरंच त्यांना मान्य असतं आणि रामांनाही ते मान्य असतं, का असुरांना मारलं असतं रामांनी. हा विचार करणारी पिढी नाही. नुसते वेद वाचायचे, प्रकांड पंडित व्हायचं आणि सर्व प्रकारचे ज्ञान वेद वाचले असं सांगायचं. पशुचा अर्थही त्याचा गूढार्थ न कळता सुद्धा ज्ञान देत जायचं. हे कोणी केलं असेल हे आपण कल्पना करू शकतो. आणि ह्यामुळे काय झालं
की हत्या जर थांबवायची असेल, भगवंतांना वाटलं, मग मी का विश्वामित्रांनी रामांना नेलं असेल? जर पशु चालत होते, रक्तमांस जर यज्ञामध्ये चालत होतं, तर मी कशाला रामांना म्हटलं की ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा? का म्हटलं मी? माझा यज्ञ नीट निर्विघ्न पार पाडायचा असेल म्हणूनच मी तुझ्या पुत्रांना नेलं, आणि इकडे तो यज्ञ करण्यासाठी हे लोक पशुचा बळी आणि रक्त मांस ओततात त्याच्यामध्ये. हे भगवंतांना कसं मान्य होईल? मग त्यामुळे भगवंतांनी अशी भूमिका घेतली. आता या अवतारामध्ये अशी भूमिका, अरे मी तुम्हाला सगळं देऊन दिलं, वेद दिले, तुमच्यासाठी वाचवलं, आणि इतके चुकीचे अर्थ काढत सुटले. त्यांना माहिती होतं आणि कलियुगात काय होणार आहे. माणसाची बुद्धी, माणसाचं कद म्हणजे उंची सगळंच कमी होणार आहे. माणसाची उंची कमी, माणसाची बुद्धी कमी, हे काय भगवंतांना माहिती नाही? त्यामुळे त्यांनी सांगितलं की अशी भूमिका घेतली की पहिल्यांदा हिंसा थांबायची, सगळ्यात पहिल्यांदा ते हिंसा थांबायची. म्हणून बुद्ध काय म्हणाले? अगदी तोंडाला पट्ट्या बांधून असतात ते लोक, एकही किडा मुंगी मला मारली गेली नाही पाहिजे माझ्याकडनं. म्हणजे हिंसा थांबायची, मग मनुष्याला पुढच्या आध्यात्मिक पायरीवर नेऊन ठेवायचं. पहिल्यांदा अरे तुमचं एकमेकांबद्दल प्रेमच नाही आहे, आणि काय भगवंताला शोधायला जाता? भगवंत चराचरात व्याप्त आहे. लहान्या मुंगीमध्ये पण आहे, हत्तीमध्ये आहे, राजामध्ये आहे आणि रंकामध्ये आहे. सगळीकडे भगवंत भरला आहे. हे ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी सांगितलं, समजावून सगळ्यांना एकत्र आणलं. स्वतः झिजले त्यासाठी. स्वतः अन्नाचा कण न खाता त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या की सगळे एक आहे. इथे सगळ्यांना अधिकार आहे. या धर्मामध्ये सगळ्यांना अधिकार आहे. कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही. एवढं ओरडून सांगायची वेळ का आली? ही ओरडून सांगण्याची वेळ आली कारण आपण चुकीचं ऐकलं आणि कान गोष्टींसारखं चुकीची कामं केली. म्हणजे सगळं हातामध्ये असून सुद्धा सगळं गमवायची वेळ आली, तर भगवंतांनी अवतार घेतला. येथे भगवान बुद्धरूप धारण करून लोकांच्या बुद्धीला योग्य दिशेने वळवतात. आता बुद्धीला वळवणं, मनाला वळवणं, हे कल्की अवताराकडे आपण चाललोय. म्हणजे आधीचा अवतार असताना कुणीतरी आपल्यासाठी जन्म घेणार आहे. रामावतारामध्ये सगळे सज्जन असल्यामुळे रामांनी अवतार घेतला आणि सगळ्यांच्या सोबत घेऊन जे कोणी दुष्ट असतील त्याला मारलं. कृष्णावतारामध्ये त्यांच्याच कुटुंबामध्ये त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं. जे वाईट होते त्यांना मारलं आणि चांगल्यांना सोबत नेलं आणि स्वर्गारोहण झालं. हे सगळं प्रत्यक्ष केलं. पण इथे वाईटच वाईट आहे जास्त, असं होणार आहे. हे कलियुगाचा प्रारंभ असल्यामुळे आपल्याला प्रारंभ असून सुद्धा एवढा कठीण आहे. पुढे काय असेल आणि मागे काय असेल. कलियुगाचा जेव्हा प्रारंभ झाला भगवंतांना स्पष्ट दिसलं. त्यामुळे त्यांनी भगवानांनी बुद्धरूप धारण केलं. बुद्ध म्हणजे प्रबुद्ध, ज्याची बुद्धी सरळ मार्गाने जाते, जे वेदांचा सुद्धा सरळ अर्थ काढतात. काल तर असंही बोलणारे लोक मी ऐकलेत की वेद आहे हे म्हणतात अपौरुषेय वेद आहे. जे आपल्याला विरोध करणारे लोक काय म्हणतात, अपौरुषेय वेद म्हणायचं आणि काहीही मनाने बोलायचं या लोकांनी ठरवलं आहे म्हणतात. म्हणजे इतके चुकीचे अर्थ लोक जर काढायला लागले तर भगवंत स्वतः येणारच आहे त्या गोष्टीसाठी. अरे अपौरुषेय म्हणजे जे तुम्हाला साधे शब्द वाचता येत नाही ते सगळे मी जपून ठेवले तुमच्यासाठी, आणि हे सगळे असताना तुम्ही विरोध करता. पण तो विरोध माणसाला थांबवणं शक्य नाही आहे. त्यामुळे भगवंतांनी स्वतः बुद्धीमध्ये येऊन बसायचं ठरवलं. म्हणून बुद्धावतार, बुधाचं स्तोत्र त्याकरता आपण घेतलं. आणि बृहस्पतीचा अवतार, बृहस्पतीचं स्तोत्र घेऊन आपण गुरुचे सुद्धा आशीर्वाद घेतले. मग रोग बदलला. कोणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे. या भगवान बुद्धरूप धारण करून लोकांच्या बुद्धीला योग्य दिशेने वळवण्याचं काम बुद्धांनी केलं. मानलं आपण आता हे इथपर्यंत मानलं. त्याच्या पुढचं जे नव धर्म आहे त्याबद्दल मी बोलत नाही आहे बरं. भागवत धर्म, भागवतामध्ये जो धर्म आहे त्याबद्दल बोलते आहे. मग रोग बदलला की औषध बदलतं. रोग जर बदलला औषध बदलतं. जिथे दुष्टता शस्त्रांनी थांबवावी लागते तिथे भगवान नृसिंह होतात. दुष्ट आहे याला सारखा मारतोय प्रल्हादाला आणि वेगवेगळ्या पद्धतीने. मग त्यांनी सांगितलं हा दुष्ट आहे ना, मग दुष्टाला दुष्टांनीच म्हणजे स्वतः दुष्ट रूप घेऊन मारलं पाहिजे. रोग बदलला, देव बदलला. धर्माच्या नावाने अधर्म होत असेल आता होतोय की नाही? आपण अगदी सगळे यावरती चिंतन करू शकतो. धर्माच्या नावानेच अधर्म चाललाय. शाळांमध्ये अविद्या शिकवली जाते. शाळा हे विद्येचं माहेरघर आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. आणि पुण्यामध्ये काय घडतंय? या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा भगवंत बुद्धीवरती काबू ठेवायचा प्रयत्न करतात. आणि ज्याची बुद्धी आता सत्याची आणि अद्वैत ज्ञानाकडे बदलेल तो बुद्ध. अद्वैत ज्ञानाकडे का बदलावी म्हणून बुद्धांनी अवतार घेतला की तुम्ही द्वैतामध्ये राहू नका. द्वैत म्हणजे साध्या द्वैतातच राहू नका, भांडण करूच नका.
आपल्या विठ्ठलावर बोलताना गोड निरूपण होणार आहे विठ्ठलाचं. त्यांनी सांगितलं भांडणाचा प्रश्न येत नाही. धर्माच्या नावाने अधर्म होत असेल तर प्रथम धर्माचं हृदय वाचवणं आवश्यक आहे. मग धर्माच्या नावाने अधर्म होतो असं म्हणताना त्यांनी जेव्हा सांगितलं पशूचा बळी द्यावा लागतो, तर त्यांनी येऊन सांगितलं पशु तुमच्यातलं पशुत्व संपवा. पशुला काय मारता? आता आपला जेव्हा अहंकार आड येतो, अहंकार आड आला आणि समजा स्वतः भगवंत प्रगट झाले किंवा गुरु प्रगट झाले आणि गुरूंनी सांगितलं तुला 2 गोष्टी करायला सांगतो, त्या 2पैकी एक गोष्ट केली तरी तुझे पश्चाताप तुला होईल, तर तुला त्याचं प्रायश्चित्त मिळेल, असं जर भगवंत समोर येऊन सांगत असतील, आपला विश्वास आहे भगवंतावर आणि गुरूंनी जर आपल्याला सांगितलं की एक तर तू ज्याची चूक झाली त्याला जाऊन क्षमा माग, हे पहिलं. ज्याची चूक झाली क्षमा माग, तुझ्या घरात देव नसले तरी चालतील. पण दुसऱ्यांदा जर त्यांनी सांगितलं की तुझ्या घरात जर शाळीग्राम असेल तर त्या शाळीग्रामाची पूजा कर. मग शाळीग्रामाची पूजा कर असं जर भगवंतांनी सांगितली गोष्ट आहे, ही काही हे अद्वैत तत्त्वज्ञान नाही आहे. त्यांनी जर सांगितलं तर कोणताही व्यक्ती अतिशय साधी गोष्ट निवडेल की देवाची पूजा जाऊन करतो. 2 तास नाही 12 तास बसतो देवाजवळ, मी पूजा करतो. तोंडाला तोंड लावायची गरज नाही, पश्चाताप झालाय मला सांगायची गरज नाही, क्षमा मागण्याची मला गरज नाही, कारण ते माझ्याच्यानी होतच नाही. आणि भगवंत बुद्ध या ठिकाणी सांगतात की स्वतः बदलल्याशिवाय भगवंत दिसणार नाही. जय जय रघुवीर कितीही पूजा करा, पूजा हे वरचं कांड राहील कलियुगामध्ये. पूजा भगवी वस्त्र नुसती नावाला राहतील. एखादा साधा पांढरे कपडे घातलेला सुद्धा, कमी वस्त्र घातलेला सुद्धा जो गरीब आहे तो सुद्धा बुद्ध असू शकतो. आणि भगवी कपनी घातलेला लोक सुद्धा अवडंबर करून लोकांना त्रास देऊ शकतात, अधर्म करू शकतात, धर्म भ्रष्ट करू शकतात. या सगळ्या गोष्टींमधला हृदय काय आहे? धर्म वाचवणे. याचा अर्थ भगव्या कपनीवरही बोलायचं नाही आणि पांढऱ्या कपड्यावरही बोलायचं नाही. बोलायचं आहे धर्म वाचवा आधी. स्वधर्म काय आहे कृष्णाने सांगितलंय भगवद्गीतेत, तो स्वधर्म ओळखा म्हणतात. आणि ते जे धर्माचं हृदय जे ह्या लोकांनी हृदयापासून दूर आणि नुसत्या दुसऱ्या गोष्टी सांगत बसल्या, तिथून म्हणे गंगेचं पाणी आणा आणि गंगेचं पाणी आणून घरामध्ये ठेवा आणि त्या गंगेमध्ये काय घडतंय हे आपल्या जर डोळ्यांनी बघितलं तर त्या गंगेचं पाणी खरंच स्वच्छ वाटेल, आणावं वाटेल कोणाला? मग याचा अर्थ गंगा वाईट आहे का, तो धर्म वाईट आहे का? धर्म वाईट नाही, धर्म बिघडवणारे लोक वाईट आहेत. ते हृदय ओळखा आधी, की गंगेला आधी पवित्र करा. गंगा जेव्हा पवित्र होईल, जी पूर्वीसारखी व्हायला लागेल, मग तिथलं पाणी आणायचंच आहे. तो धर्म चुकीचा नाही. गंगेचं पाणी आणणे हे म्हणजे बुद्धावतार बोलत असताना हे सगळं कलियुगाचं वर्णन खळखळ खळखळ करत डोक्यामध्ये आलं की नाही बघा. जेव्हा आपण रामावताराचं वर्णन करतो तर अतिशय खुश होऊन रामाच्या लीला गातो. कृष्णाचं वर्णन करत असताना कृष्णाच्या लीला गायला. पण बुद्ध जसा आला तसं कलियुगाचे पडछाप आपल्या डोक्यामध्ये आले आणि हे सगळं डोक्यामध्ये नाचायला लागलं. हे अगदी सत्य आहे. त्यासाठी भगवंतांना जन्म घेणं आवश्यक आहे, अवतार घेणं आवश्यक आहे. आम्ही यामध्ये बदल करू शकत नाही. एकाने घसा फाडून सांगितलं तरी त्याला वाईट टाकून, त्याला जेलमध्ये टाकून, त्याचा मृत्यू करून, त्याला मारून टाकून हे धर्म शिकवतो. जो एखादा मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो आणि तो भगवंताचा अवतार बुद्ध होता आणि आता पुढे कली आहे. तो कली कसा येणार आहे त्याचं सुद्धा रसाळ वर्णन आपल्याजवळ आहे. आणि मुख्य म्हणजे पांडुरंगाचं सगळ्यात पहिल्यांदा वर्णन आहे. तर हे जेव्हा सांगितलं तर वेदविहित, आता वेदविहित यज्ञाच्या नावाखाली वेद वगैरे जाणत नाही, त्याच्याखाली यज्ञाच्या वेद जाणत नाहीत, यज्ञाचे तर्पण जाणत नाही, यज्ञाचे मंत्र जाणत नाहीत, तेवढं त्यांचं ज्ञान नाही, 14 वर्षाची तपश्चर्या नाही, 15 वर्षाची तपश्चर्या नाही, मधुकरी मागून खाणं नाही आणि पशुबळी द्यायचा, पशुबळी बाकी अवश्य द्यायचा. मग या सगळ्या गोष्टी भगवंताला कसा कळेल? म्हणून वैदिक यज्ञामध्ये पशुयागाचं विधान आढळतं. ते कशासाठी? की तुमच्या मनातले पशु भाव जो आहे तो सोडा, ते त्या ठिकाणी यज्ञामध्ये समर्पण करा. स्वतःसाठी आहे, लोकांना छळून. त्याच्यासाठी एक अगदी साधं उदाहरण अतिशय सुंदर सांगितलं होतं. एक वडील होते आणि एक मुलगा. वडील आणि मुलगा विशेष नव्हता अभ्यासामध्ये, पण वडील म्हणायचे माझी फार इच्छा आहे यांनी मिलिटरीत जावं, माझी खूप इच्छा आहे. एक दिवस झाले, सत्ययुगातला मुलगा होता, वडिलांनी सांगितलं आणि मुलांनी ऐकलं. त्याच्या स्वतःच्या मनात असो किंवा नसो त्याने ती नोकरी केली आणि सगळं आयुष्य व्यवस्थित झालं. पण कलियुगातला मुलगा, बाबा तुम्हाला वाटतंय हो मला का बळी देता?
मग साधा बाप मुलामध्ये जर हा संशय आहे तर ह्या पशुला मारण्याचा अधिकार यांना कोणी दिला? पशुबळी बंद, पशुच काय, कुणाला बोलायचं सुद्धा नाही म्हणतात. आपले माऊली माऊली करत वारकरी पुढे जातात, एकमेकांना बोलत सुद्धा नाही. वाईट तर मारण्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि कोण सांगतं यज्ञामध्ये बळी द्या, आणि कोण सांगतं देवीला बळी लागतो? अरे देवी जगन्माता आहे, देवी जगन्माता आहे. तिन्हीच पुत्रांना जन्म दिला. तो अगदी आफ्रिकेतला काळा कुट्ट मुलगा असला निग्रो तरी तो सुद्धा देवीचा आहे, तो सुद्धा ती देवी मागणार नाही. कारण माझा मुलगा एक काळा आहे आणि गोरा आहे, माझे 2 मुलं आहे, एक काळा आहे आणि गोरा आहे, आणि गोऱ्यांनी म्हटलं काळ्याचा बळी देतो, माय रडेल. तशी आपली जगन्माता रडते, हे बळी तुम्ही देतात. अर्थ चुकीचे काढतात लेकरांनो, तुम्ही मूर्खा, तुम्ही अज्ञानी आहात. हे जे 2 धर्म करून ठेवले आहेत ना, ते धर्मच चुकीचे आहे. पण धर्म वाईट नाही, धर्माच्या नावाखाली जे चाललंय ते वाईट आहे, हे समजायला पाहिजे. यासाठी आपल्या पिढीने जे संस्कार चुकवलेत ना, आपल्या पिढीवर झाले, पण आपण जे चुकलो त्या चुकीचं फळ आता आपण भोगणार आहे. म्हणजे संस्कृतामध्ये काय अर्थ आहे म्हणतात, पशुचा अर्थ कळतो का अज्ञानी लोकांना? पशुचा अर्थ म्हणजे फक्त प्राणी नव्हे, हे कळून नाही घ्यायचं. पशु दिसलं की सुरू, उथळ पाण्याला खळखळाट फार, असं कुणी एकाने केलेलं नाही. हे कलियुगाचं वर्णन आहे, भगवंतांनी स्वतःच करून ठेवलं. संकर होणार आहे पुढे जाऊन, हे माहिती आहे त्यांना. 80% लोक अज्ञानी आहेत. आणि एकाने कोणीतरी 1 मिनिट आवाज आपल्या लोकांमध्ये, ठीक आहे आपण बोललो, बाहेर कोणी आवाज काढायचा प्रयत्न केला तर जीवन आपण मुकू शकतो. इतके भयंकर लोक आहेत सगळे. मग ह्याचा अर्थ काय हे न समजता तुम्ही त्यांना पशूंना बळी देता. आणि नुसते हे यज्ञाचे तर सोडा, हे तरी धर्मकार्यासाठी आहे. पुढचं तर बोलायलाच नको, अभक्ष भक्षण. श्रावण सुरू आहे, जय जय रघुवीर समर्थ. या सगळ्या गोष्टी भगवंताला मान्य नाही, वेदांना मान्य नाहीत. आणि हे काय सांगतात की तुमचे अपौरुषेय वेद जे आहेत ना, ते कुणी ऐकले सांगा? कोणतरी जिवंत आहे का तुमचा वेद ऐकणारा? ते समजायला दृष्टी आणि कान नको आहेत, हृदय पाहिजे. ते समजण्यासाठी ऋषींचं काय कर्तृत्व आहे ते समजण्यासाठी बुद्धी आणि मन नाही चालत, हृदय पाहिजे. साध्या आमच्या आजोबांचं जे काही आपल्या पिढीने करून ठेवलं ते बघत असताना हृदय गलबलतं. ह्या लोकांना काय कळणार आहे? नुसतं आमच्यावर अत्याचार होतात म्हणून. हे बुद्धाला, खरं म्हणजे हा विषय अतिशय मोठा आहे, पण बुद्धाला हे मान्य झालं नाही, कारण ते अवतार भगवंताचा आहे. त्यांनी सांगितलं की पशुचा अर्थ मी सांगते, आणि म्हणजे मला या ठिकाणी थांबावं लागेल कारण की वेळ आपल्याला कमीच पडतो. मग त्यांनी म्हटलं संस्कृतात पशुचा अर्थ आधी शोध, आधी यांना संस्कृत शिकवा. जर तुम्हाला वेदांबद्दल बोलायचं आहे, आधी संस्कृत शिका. 14 वर्ष वेदपाठशाळेत जा, अतिशय उत्तम अशा सद्गुरूंचा, बुद्ध पुरुषाचा अनुभव घ्या, आणि त्यानंतर तुम्ही त्यावरती मग तर करूच शकणार नाही. हे आपल्याला माहिती आहे ना. जर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तर ते करूच शकणार नाही. मग त्यांनी पशुचा अर्थ म्हणजे काय, आध्यात्मिक संदर्भामध्ये आम्हाला जे म्हणायचे, म्हणून म्हणतात की दान कसं सत्पात्री पाहिजे, अपात्री दान गेलं की असाच अनुभव येणार आणि ओल्यासोबत सुके जळणार. पण आपण जळू द्यायचं नाही. आपण आपल्या अवतारांचं स्वतः रक्षण करायचं, जसं भगवंतांनी वेदाचं केलं, भगवंतांनी आमचं रक्षण केलं. आम्ही भगवंतांच्या धर्माचं रक्षण, भगवंताच्या म्हणजे आपल्या स्वधर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. बंधनात असलेला जीव म्हणजे पशु आहे. म्हणून आपल्याला बघा, जन्म जन्मात द्विज म्हणतात. जन्माला येतो पहिल्यांदा, आणि दुसऱ्यांदा जो ज्ञान घेतो तो द्विज. जो आत्मज्ञान ज्याला प्राप्त होतो तो द्विज. म्हणजे आधी पशुयोनीतच आहे ना. पशु जे करतो तेच आपण करतो ना. पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? जर आपण त्याच्यावरचा विचार केला नाही तर मग आपल्यामध्ये जो पशु आहे ना, त्या पशुला बळी द्या म्हणतात. आपल्यामध्ये जे पशुत्व आहे त्याला बळी देणं म्हणजे तेही उचलून काढून नाही टाकायचं, समर्पण करायचं. इदम न मम श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणायचं आहे. मारायचं, मारधोड करायची, रक्तबंबाळ करायचं, ह्याचं मुख तोडायचं, त्याचं असं नाही शिकवलेलं. बंधनात असलेला जीव पशु. म्हणून अजून एक संदर्भ आहे माझ्या डोक्यात आलेला की त्याला पशुपतीनाथ का बरं म्हणतात? मग पशुपतीनाथ म्हणतात. आपण जे पशुपतीनाथाला जातो, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. बोलणं तर वर्ष कमी पडेल. आपल्या ज्ञानाबद्दल बोलायचं, ऐकायचंच नाही आहे कोणाला. ज्यांना ऐकायचं आहे ते ऐकतात, ते चांगलेच असतात. 20% आपण लोक आहे. 80% लोकांना ही गोष्टी माहितीच नाही आहेत.
मग संस्कृतात पशु म्हणजे प्राणी नाही. हे आधी मूर्खांना मूर्ख म्हणजे कोण? जे अज्ञानी आहे, जे वेदांना मानत नाही आणि जे वेदांना अपौरुष आहे म्हणून जो ऐकणारा, जो तुमचा काय जिवंत आहे का असं म्हणणारे जे लोक आहेत ना, त्यांना हे उत्तर आहे. पशुपती म्हणजे पशुपतीनाथ, म्हणजे जो पशुसारखा बंधनात अडकलाय त्याला मुक्त करणारा हा आमचा पशुपतीनाथ. श्रावणाच्या महिन्यात त्याचं सुद्धा वर्णन आलंय. मग पाश म्हणजे कशाचा पाश आहे? अरे सगळ्यांनी या पाशातून मुक्त व्हावं असं आपला वारकरी संप्रदाय म्हणतो. सगळ्यांनी, तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असतो, कितीही काही असो त्याचं, तो कोणत्याही नीच योनीतला असो, स्त्री असो, पुरुष असो, अबला असो, सबला असो, पैसेवाला असो, सगळे माझे आहेत म्हणतो. फक्त पशु नसला पाहिजे त्यात. आणि तो म्हणतात उचलला पशु आणि काटला. हा अर्थ अजिबातच नाही आहे. पशुपतीनाथ जर आपल्या समोर आहे, श्रावणामध्ये महिना चालू आहे, अभक्षभक्षणावर बोलायची इच्छा नाही, आणि बुद्ध अवतार आला. बुद्धाला किती त्रास झाला असेल ह्याचा मला खूप भयंकर मानसिक त्रास झाला त्या दिवशी. जेव्हा बुद्ध चरित्र किंवा विठ्ठलाचं चरित्र आपण पाहतो, चरित्र काय म्हणायचं त्याचं, आपण विठ्ठलाकडे जाण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, अवतारातला 9वा अवतार आहे ना, दशावताराकडे येताना तर आणखी गोंधळ होणार आहे मनाचा. 9वाच अवतार आपल्याला इतका त्रास देतो, ते सगळं आपण अनुभवलंय. आपली आधीची पिढी आणि आपण ह्यामध्ये जो काही साधर्म्य आहे ते काहीतरी साधर्म्य पुढच्या पिढीमध्ये आहे का? मग त्याला म्हटलंय त्यांनी पशुपती, त्याचा पती आहे जो बंधनातून मुक्त करतो. आपणच आपल्या बंधनातून मुक्त झालो, त्याला कोण बंधनातून मुक्त करतो? तो पशुपतीनाथ आहे. म्हणून रामांना नेलंय विश्वामित्रांनी की अरे ते जे असुर आहेत ते असुर मांस आणि रक्त आणि हे सगळं माझ्या याच्यात टाकतात रे, माझा यज्ञ होऊ देत नाही. हे लोक काय म्हणतात, यज्ञामध्ये बळी द्यायचा. बळी द्यायचा तो बाहेरच्या पशुचा नाही, आतल्या अंतःकरणात असलेले विकार. काल तर एक आणखी डोंगरे महाराज म्हणून आहेत, त्यांचं जेव्हा ऐकलं त्यांनी तर सांगितलं की पशु मी कुत्र्या इतका सुद्धा नाही आहे म्हणतात ते. त्यांनी तर स्पष्ट तोंडावर म्हटलं, कुत्रा तरी चांगला, पण कुत्र्याही पेक्षा, कारण कुत्रा स्वधर्माचं पालन करतो. आपल्या स्वधर्माचं पालन जर माणसांनी केलं नाही तर कुत्रा काय, गाय काय, मांजर काय, बकरी काय, बैल काय, त्यापेक्षाही खालच्या योनीचा पशु आहे म्हणे तू. जर तू त्याचं कारण कुत्रा तरी बरा, पण तू बरा नाही जर तो मनुष्य असून कुत्र्यासारखा वागत असेल तर. दुसऱ्याची भाकरी हिसकणे हे शिकवलंय आपल्याला. मग आपल्या अंतःकरणातल्या विकारी पशुवृत्तींना स्वतःहून समर्पण करणे, त्या चांगल्या असो, आपण तर सत्संगामध्ये चांगल्याही गोष्टी समर्पण करतो. हे जे काही आपले ज्ञान आहे, आपली जी सेवा आहे, आपण जी करतोय ती सगळी भगवंताला अर्पण उत्तम आहे. पण ह्यानी 20% बदल होणार आहे. 80% बदल करायचा असेल तर भगवंतांना स्वतः यावं लागणार आहे. दुसरं कोणी त्यामध्ये काही करू शकत नाही, कारण हा प्रकृतीचा नियम बदललेला आहे. हा सगळा प्रकृतीचा नियम बदललेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलंय, आपल्या भगवंत गीतेमध्ये सुद्धा म्हणतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापापना विदेयमी वैरिणम. काम आणि क्रोध, आता हे सगळे जे षड्रिप आहेत, आता काम आणि क्रोध उद्भवे रजोगुणामधुनीच सदा, है ना. काम आणि क्रोध उद्भवे रजोगुणामधुनीच सदा, बहुभक्षकते महापापी जाणतयांना शत्रू सदा. जय जय रघुवीर समर्थ. जाणतयांना शत्रू आणि जाणतयांना पशु. आपण पशुपतीनाथांवर बोलतोय आणि पशुचे जे यज्ञाचे जे चुकीचे कर्म करतायत त्याच्याबद्दल, जे यज्ञ किती पवित्र गोष्ट आहे. आता स्वतः गुरुजी म्हणतात यज्ञ करू नका, कारण इतकं पवित्र नाही आहे. आणि अशा यज्ञांना तुम्ही बोलणारे कोण? काल एका कोणाला तरी बोलायचा प्रयत्न केला की यांचं मला पटत नाही, तर लागलीच आपले सद्गुरुस्थानी असलेले मोहनबुवा म्हणाले, माझी तेवढी बोलण्याची योग्यता नाही म्हणाले. तुला वाटत असेल पण माझी तेवढी योग्यता नाही. खाडकन आपण स्वतःला सुधारणा करतो. काय बोलायचं आहे? ज्याचं जसं व्हायचंय तसं भगवंत करू देतील. भगवंत सगळं बघतात. भगवंत 1000 डोळ्यांनी बघतात. आपण काळजी करण्याचं कारण नाही. भगवंतांच्या कल्की अवताराचं वर्णन करायचं आहे ना आपल्याला, त्याला हातात आता आपण रोज म्हणायला पाहिजे कल्की स्तोत्र. तेव्हा कुठे कल्की अवतार आपल्याला सगळ्यांना समजेल. तर अशा पद्धती कुणामध्येही दोष काढण्यापेक्षा ते म्हणतात मी एवढा महान नाही, म्हणजे एवढी तपश्चर्या करणारा समर्थ भक्त म्हणतोय माझी एवढी मान्यता नाही, आणि कोण कोणाला बोलू शकणार आहे. त्यामुळे अराजक माजतंय. आणि अराजक माजल्यामुळे हे जे आपण स्वतः जर कमी नाही केले
म्हणून पशुहत्या आणि पशुवृत्तीचा नाश करायचा आहे. पशुचा जीव घेणे, सजीवांचा जीव संपवणे, पशुवृत्ती स्वतःतील वाईटावर विजय मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी उपनिषदांमध्ये सुद्धा यावरती आपण सविस्तर चिंतन थोडंसं मागे पुढे घेत विठ्ठल आणि बुद्ध अवतार या दोन्ही यांचं एकत्रित पुन्हा करू. कारण हा अवतार जो आहे तो आता सध्या आपण अनुभवत असल्यामुळे, कारण आपण रामायणामध्ये कसं भक्तीने रंगून जातो, कृष्णामध्ये आपण भक्तीने रंगून जातो, पण इथे सत्य दिसतंय ना. मी बोलते याच्यातला कणही खोटा नाही, मी जे बोलते याच्यातला कणही खोटा नाही. त्यामुळे सगळ्यांना ते आवडणार आहे आणि त्यात बदल व्हावा असं सुद्धा वाटणार आहे. त्यामुळे त्या अवतारांना आपण आपलं मनापासून नमस्कार करून आणि आपल्या गुरूंचे आणि बुधाचे अवतार, बुधाचा अवतार बुद्ध असल्यामुळे बुध स्तोत्र म्हणून आपण त्यांचे आशीर्वाद घेतलो आणि तुझ्या दासबोधास्तित्वा बोधावे असं म्हणत आपण त्यांच्याच चरणी समर्पित होऊन आपण आपलं कार्य स्वधर्म पालन करूया. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई, खूप छान आणि सुंदर बृहस्पती पूजन नेमकं काय आहे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारं हे तत्व आहे. पूजा, गुरुचं पूजन, बृहस्पती पूजन आपण करतो. अंतःकरणातून गेलेलो आणि अशा दृष्टीचं रोचक निरूपण झालेलं आहे. मनापासून आपले आभार आहेत. अशा दृष्टीने आपली सेवा निरंतर होत राहू हीच भगवंताची चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि यंत्रयोगेश्वरसाठी हनुमंताई सोमवंशी यांच्याकडे बोलतो. त्यांनी यंत्रयोगेश्वर घ्यावं, त्या जर नसतील तर इतर साधकांनी ते घ्यावं अशी विनंती आहे. जय श्रीकृष्ण.